नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009990 या नंबर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. बघा, आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये जसं की एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन मार्गदर्शन केलं जातं. आता आपण त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला अफलातून गोष्टी पाहण्यास मिळतील, रोज टेस्ट स्टडी मटेरियल सुद्धा पाहण्यास मिळेल. चला मित्रांनो, बघा संख्या, तुम्ही म्हणाल सर सोपं चॅप्टर आहे. बघा, आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून संख्या डिस्कस करत आहोत. जी इतर पुस्तकांमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने दिलं असेल त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स पद्धत तुम्हाला इथं पाहण्यास मिळेल. बघा, फॉर एक्झाम्पल डायरेक्टली आपण असं एक उदाहरण घेऊया. संख्या काय दिलेली आहे बघा, जवळजवळ 1 लाख दिलेली आहे. 1 लाख भागाकारामध्ये 10, पुन्हा भागाकारामध्ये 10, पुन्हा भागाकारामध्ये 2, पुन्हा भागाकारामध्ये 5. आता बरेच मुलं काय करतात, हे सोडवतात कसं बघा. मी कलर बदलून घेतो, ब्लॅक कलर घेतो. ठीक आहे, तर पहिले यांचा भागाकार करणार, पहिले यांचा भागाकार करणार एवढ्यांचा. ठीक आहे, मग जे उत्तर येईल त्याला परत 10 ने भागणार, परत जे उत्तर येईल त्याला कितीने भागाल, 5, 2 ने, परत जे उत्तर येईल त्याला कितीने भागाल, 5 ने. असं करायचं नाही. असं केलं ना तर आपला वेळ वाया जातोय मित्रांनो. आपला काय वाया जातोय, वेळ वाया जातोय. तर त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काय आहे की बघा, शॉर्टकट बघा काय आहे याचं. शॉर्टकट बघा काय मित्रांनो, ती संख्या जी आहे 1 लाख ती लिहून काढा. ती संख्या जी आहे ती 1 लाख जी आहे ती लिहून काढा मित्रांनो. लिहून काढली 1 लाख, 1 लाखच आहे बरोबर. 1 लाख हा भागाकारामध्ये काय आहे मित्रांनो, भागाकारामध्ये काय आहे 10. पुढे जेवढे भागाकार असतील तेवढे खाली गुणाकारामध्ये टाकून घ्यायचे. ते एवढे भागाकार आहेत, एवढे खाली कशामध्ये टाकून घेणार आहोत, गुणाकारामध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे 10 हा 10 झाला. आता गुणाकारामध्ये पुन्हा हा 10 बरोबर आहे. गुणाकारामध्ये हा 2 मित्रांनो, आणि गुणाकारामध्ये हा पुन्हा किती 5. सो झालं उत्तर तुमचं इथं क्लिअर झालेलं आहे. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. वरती आलाय मित्रांनो तुमचं 1000, उत्तर आलंय 1000. भागाकारामध्ये 5 दुने पुन्हा एकदा 10, पुन्हा शून्य गेला, शून्य गेला. सो तुमचं उत्तर आलं मित्रांनो 100. किती उत्तर आलंय मित्रांनो तुमचं 100. समजतंय काय करतोय, लक्षात आलं. सो या पद्धतीचा पॅटर्न, तुमचा हा पॅटर्न समजला तुम्हाला, कोणत्या पद्धतीने सोडवलेला आहे. दुसरा क्वेश्चन घेऊया मित्रांनो आपण. बघा, आता इथं 0 0 नाहीयेत कट करण्यासाठी. तुम्हाला मी आधीच सांगितलं, संख्या सांगितली आता. मग तुम्ही संख्या लिहून काढणार, काय लिहिणार 7, 5, ठीक आहे, 4, 2 आणि 8. भागाकारामध्ये किती मित्रांनो 100. पुन्हा गुणाकारामध्ये किती मित्रांनो 100, आणि गुणाकारामध्ये किती मित्रांनो 100. आता 3दा खाली वरती 0 0 नाही आहेत कट करण्यासाठी, ते खालचे 0 मोजून घ्यायचे. खाली 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख याच्या पटीत जिती संख्या असतील तेवढे 0 मोजून घ्यायचे. बघा, हे 2 0 आहेत, ही 2 4 0 झाली, आणि ही 2 6 0 झाली. तर एकूण 6 घरं सरकायचे मित्रांनो आपल्याला. इथून किती घरं सरकायचे 6. मग 1 2 3 4 आणि 5 घर आहेत, म्हणून इथे एक 0 टाका, पॉईंट ठेवा आणि 0 लिहा. सो उत्तर आलं मित्रांनो तुमचं 0.0754248. समजतंय मित्रांनो. याच्यामध्ये काही डाऊट, काही शंका असेल तर मला तुम्ही बिंदास कॉल करू शकतात, विचारू शकतात. अशा अनेक स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन आपल्याकडे क्लासेस उपलब्ध आहेत. तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे असेल तरी मला तुम्ही संपर्क करू शकतात. आता बघा, आता हा क्वेश्चन पण खूप रोमॅन्टिक आहे मित्रांनो. इथं 2च ऑप्शन दिलेले आहेत, एक तर गुणाकार दिलाय आणि एक तर भागाकार दिलेला आहे. एक तर गुणाकार दिलाय आणि एक तर काय दिलेला आहे, भागाकार दिलाय. दुसरी काही संख्या नाहीये. बरेच पोरं कन्फ्युजन होतात. असे क्वेश्चन कसे सोडवायचे याच्यासाठी त्यांचं बरंच कन्फ्युजन असतं. तर अतिशय सोपं असतो मित्रांनो असा क्वेश्चन सोडवणं सुद्धा. तर बघा, काय करूया आपण आता, एकदम सोपं आहे. ज्याला भागाकाराचं साइन आहे ना ती संख्या खाली टाकायची, आणि ज्याला गुणाकाराचं साइन आहे ना ती संख्या वरती टाकायची. मग पहिले 75 आपण काय करणार आहोत, वरती लिहून घेणार आहोत. हा 5 भागाकार आहे म्हणून तो कुठं टाकला, 5 कुठं टाकला मित्रांनो खाली. 8 गुणाकारामध्ये आहे म्हणून 8 कुठं टाकला मित्रांनो आपण वरती घेतला. 8 कुठं घेतला मित्रांनो आपण वरती घेतला. 3 भागाकारामध्ये आहे म्हणून 3 कुठं घेतला मित्रांनो खाली घेतला. पुन्हा इथं मी हे भागाकारच घेतो. गुणाकारामध्ये पुन्हा 9 कुठे घेतला मित्रांनो मी खाली घेतला. पुन्हा 8 कुठे घेतला मित्रांनो मी खाली घेतला. पुन्हा 1 कुठे घेतला खाली घेतला. 20 पण कुठे घेतला खाली घेतला. आणि गुणाकारामध्ये किती घेतला, वरती किती घेतला मित्रांनो 40 घेतला. किती घेतला मित्रांनो 40 घेतला. आता बस आपल्याला भाग द्यायचा आहे. 8 1 8, 8 5 40, 5 1 5, 5 1 5 बरोबर आहे. आता बघा, परत याने भाग देऊ आपण, 3 भाग देऊ. ठीक आहे, 3 1 3, 3 2 6, 1 उरला, 3 5 15. ठीक आहे मित्रांनो. आता 5 भाग देऊ, 5 चोक 20, 5 5 25, 4 1 4 आणि 4 2 8. वरती काय उरला मित्रांनो 5 गुणिले 2 किती झाले 10, आणि भागाकारामध्ये 9 1 9. सो उत्तर आलं मित्रांनो तुमचं 10, भागाकारामध्ये 9. हे थोडंसं कन्फ्युजन असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. समजते कसं करतोय, म्हणजे जर भागाकार आणि गुणाकार एवढेच साईन असतील तर भागाकार ज्याला साईन आहे ते वरती टाकायचे, आणि गुणाकार ज्याला साईन आहे ते खाली टाकायचे. आणि सर्वांचं काय करायचं, बेसिकली कट करून टाकायचे. ज्या पद्धतीने आपण नेहमी भागाकार करतो त्या पद्धतीने करून टाकायचे.
आता बघा मित्रांनो, हा पण एक क्वेश्चन एकदम रोमॅन्टिक आहे बघा. तर मी पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करतो, लक्ष देणार आहात कसा सोडवतोय. ठीक आहे, ज्याच्या पुढे भागाकारचं साइन ती संख्या कुठे टाकणार आहोत, वरती. सॉरी, गुणाकार वरती, भागाकार कुठे, खाली. मग 100 वरती लिहिला मित्रांनो, 20 भागाकार आहे म्हणून तो कुठे लिहिला, खाली. बरोबर आहे. पुन्हा 34 गुणाकार आहे म्हणून 34 कुठे लिहिला मित्रांनो, वरती. पुन्हा 20 गुणाकार आहे म्हणून कुठे लिहिला, वरती. भागाकारामध्ये 5 आहे म्हणून 5 कुठे मित्रांनो, खाली. पुन्हा भागाकारामध्ये 2 आहे म्हणून 2 कुठे मित्रांनो, खाली. पुन्हा गुणाकारामध्ये 8 आहे म्हणून 8 कुठे, वरती. पुन्हा भागाकारामध्ये 4 आहे म्हणून 4 कुठे, खाली. पुन्हा गुणाकारामध्ये 2 आहे म्हणून 2 कुठे, वरती. आता आपण कट करूया. मी कलर थोडंसं चेंज करून घेतो, कट होईल, तुम्हाला सोपं जाईल. बघा मित्रांनो, सोपं आहे. 20 1 20, 20 5 100. बरोबर आहे. 5 20 5 100, 5 1 5, 5 1 5. बरोबर आहे मित्रांनो. आता बघा, 4 1 4, 4 2 8, 2 1 2, 2 1 2. काय काय उरला मित्रांनो, 34 गुणाकारामध्ये किती मित्रांनो, 34 गुणाकारामध्ये किती उरलाय मित्रांनो, 20 गुणाकारामध्ये किती उरलाय तुमचा, 2. 34 20 दुने किती झाले, 40 इथे लिहितो मित्रांनो. 34 गुणाकारामध्ये किती, 40. आता 34 गुणाकारामध्ये 4 0 4 चौक 16, 6 4 ला 1 गेला, 4 ते 1 12 आणि 1 13. सो तुमचं उत्तर आलं मित्रांनो 1360. किती उत्तर आलं मित्रांनो याचं, 1360. सो कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे मित्रांनो. कन्सेप्ट काय सांगितले मी तुम्हाला आता, कन्सेप्ट काय सांगितले मित्रांनो, की ज्याच्या पुढे भागाकाराचं साइन असेल ती संख्या खाली टाकायची, ज्याच्या पुढे गुणाकाराचं साइन असेल ती संख्या कुठे टाकायची मित्रांनो, वरती टाकायची आहे. चलायचं, एकदम शांततेत घेतोय. पुढचा क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत. शांततेत लिहून घ्या, 2दा रिपीट करा. व्हिडिओ 2दा काय करणार आहात, रिपीट करणार आहात. आता बघा, हा एकदम पहिलीच्या मुलासारखा क्वेश्चन आहे मित्रांनो, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, पण याच्या पुढे ऍडव्हान्स याची लेवल आपल्याला चालू होणार आहे. बघा काय दिलंय, 7 5 4 3 2 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करतो आपण, उतरता क्रम लावतो, आणि लहानात लहान संख्या करताना काय करतो, चढता क्रम लावतो. ऍक्च्युअली पहिली दुसरीच्या पुस्तकामध्ये, पहिली दुसरीच्या नसते पण 5वी 6वीच्या पुस्तकात आहे. मोठ्यात मोठी संख्या करायची, मग मोठ्यात मोठी संख्या करून मोठ्यात मोठी संख्या तयार करून कसं होईल, पहिल्या संख्या 7 5 4 3 आणि 2 झालं मोठ्यात मोठी संख्या. आता हेच अंक जर लहानात लहान संख्या तयार केली असती तर कशी केली असती, 2 3 4 5 आणि 7 ही लहानात लहान संख्या झाली असते 23,457 आणि मोठ्यात मोठी 75,432. बरोबर आहे. समजते मला काय म्हणायचं, एकदम सोपं. पण याचा पुढचा ऍडव्हान्स पॉईंट बघा. आता हेच अंक वापरून लहानात लहान संख्या बनवायची. आता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लहानात लहान संख्या बनवताना आता आपण शिकलोय काय करावं लागेल, की चढता क्रम लिहावा लागेल. मग पहिले काय लिहिणार, 2 3 4 5 आणि 7 म्हणजे 23,457 ही लहानात लहान संख्या तयार झाली. कोणती संख्या तयार करायची आपल्याला, पहिली गोष्ट कोणती संख्या तयार करायची, लहानात लहान. आता याचा पुढचा ऍडव्हान्स पॉईंट बघा. आता मोठ्यात मोठी संख्या हे अंक वापरायचे, मोठ्यात मोठी संख्या बनवायची. हे पण सोपं आहे. मोठ्यात मोठी संख्या वापरताना पुन्हा उतरता क्रम 8 7 5 4 आणि काय 0 83,540. उतरता क्रम लिहिला मित्रांनो, मी उतरता क्रम लिहिला. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, सर्व सेवेचा अभ्यास करताय, हे क्वेश्चन तुम्हाला इझी जातील. आता हे वापरून लहानात लहान पण सोडवता येईल. आता हे लहानात लहान वापरून पहिले 0 तर घेऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. हे सर्वांना माहिती आहे, 0 4 5 7 आणि 8 असे होणार नाही. तर 0 असेल सुरुवातीला, हे दोन अंक इंटरचेंज करायचे, अदला बदल करायची. 4 0 5 7 आणि काय 8 हे सर्वांना माहित आहे. पण याच्या पुढचा ऍडव्हान्स पॉईंट आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून मी आधी सांगितलं पूर्ण व्हिडिओ बघा. पुढच्या क्वेश्चन जसे जसे पुढे जाणार आहोत तसे डिफिकल्ट लेवल आपली काय होत जाणार आहे मित्रांनो, वाढत जाणार आहे. बघा मित्रांनो, आता हे अंक वापरून 5 ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. पहिली गोष्ट, आता हे अंक 7 5 0 8 4 हे अंक वापरून 5 ने भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. पहिली कन्सेप्ट डोक्यात टाका मित्रांनो, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. कोणती संख्या तयार करायची, मोठ्यात मोठी. मग आपल्या रेग्युलर रूल नुसार मोठ्यात मोठी संख्या तयार करू. पहिला अंक काय घेणार, 4 8 7 5 4 आणि 0 झाली मोठ्यात मोठी संख्या. आणि 5 ने भाग जाणारी 5 ची कसोटी काय, मग शेवटी काय असला पाहिजे, 0 किंवा काय असला पाहिजे, 5 असला पाहिजे. 5ची कसोटी काय सांगते, शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. ही आपली 5ची कसोटी आहे. मग हिच्या शेवटी पण 0 आहे, म्हणजे ही मोठ्यात मोठी संख्या आहे जिला 5 ने सुद्धा काय जातो, भाग जातो. 5 ने सुद्धा काय जातो, भाग जातो. म्हणजे ही पण मोठ्यात मोठी संख्या आहे. समजते मला काय म्हणायचंय. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, लहानात लहान विषम संख्या तयार करायची. आता ही पण कन्सेप्ट लक्षात ठेवा, लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे. आता कन्सेप्ट काय मित्रांनो, पहिली गोष्ट लहानात लहान संख्या तयार करावी लागणार. पहिली गोष्ट कोणतीच संख्या तयार करावी लागणार आहे, लहानात लहान. आता संख्या सांगितली मी, लहानात लहान संख्या तयार करताना पहिले काय करणार, चढता क्रम. माझं तर होणार नाही, 0 4 5 7 आणि 8 होणार नाही. मग काय करावं लागेल, 4 0 5 7 आणि 8 ही झाली लहानात लहान संख्या. पण विषम काढायची. कोणती काढायची मित्रांनो, विषम. आणि विषम संख्या माहित असते, ज्या संख्येच्या शेवटी काय काय असतो, 1 3 5 7 आणि 9 ही अंक असतात, ती काय होते, विषम संख्या होते. मग हिच्या शेवटी 8 आहे, मग ही विषम होईल का,
ही विषम होईल का नाही? मग याच्या पुढचा अंक बघायचा, याच्या पुढचा अंक हा विषम आहे का? येस, 7 का आहे विषम, मग तो इंटरचेंज करायचा. म्हणजे 4 0 5 हा 8 इथं आणि हा 7 इथं, मोठ्यात मोठी पण आणि विषम पण तयार झाली. हे तुमचं उत्तर, हे तुमचं काय झालं उत्तर. मोठ्यात मोठी पण तयार केली आणि काय तयार केली? विषम सुद्धा तयार केली. मोठ्यात मोठी पण तयार केली आणि काय केली मित्रांनो? विषम सुद्धा तयार केली. समजते मला काय म्हणायचंय? लक्षात आलं काय केलंय? पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, हे अंक वापरून 5 भाग जाणारी लहानात लहान संख्या तयार करायची. आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची, हे अंक वापरून 5 ने भाग जाणारी. पहिले लहानात लहान संख्या तयार करू, मग 5 ने भाग देऊ त्या संख्येला. लहानात लहान संख्या तयार करताना काय करतो? चढता क्रम लिहितो आपण. मग काय 4 0 5 7 आणि 8. हा 7 आहे, 7 आणि काय आहे 8 आहे. मग मला एक सांगा, 5 ने भाग जाण्यासाठी शेवटचा अंक काय असला पाहिजे? 5ची कसोटी काय सांगते? शेवटी काय असला पाहिजे? 0 किंवा 5. इथे 0 किंवा 5 आहे का शेवटी? नाही. मग याच्या पुढचा अंक बघायचा, हा 0 किंवा 5 आहे का? नाही. मग याच्या पुढचा अंक बघायचा, हा 0 किंवा 5 आहे का? यस, हा 0 किंवा 5 आहे. मग हा उचलायचा आणि शेवटी टाकायचा. म्हणजे 4 0, मग काय घ्यायचा 7 8 आणि मग काय टाकायचा? तुमचा हा 5. समजते मी काय करतो? म्हणजे हे तुमचं उत्तर. ही लहानात लहान संख्या आहे आणि तिला 5 ने भाग जातो. ही लहानात लहान संख्या आहे, तिला कितीने भाग जातो मित्रांनो? 5 ने भाग जातो. समजते आपण कोणत्या पद्धतीने करतोय? चालायचं पुढे. आता बघा पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा पुढचा क्वेश्चन, राम या शब्दातील प्रत्येक अक्षर वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील? बघा, प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन असतात, असे प्रोबॅबिलिटीचे नाही आहेत, परमुटेशन अँड कॉम्बिनेशनचे क्वेश्चन असतात. बघा, राम या शब्दातील प्रत्येक अक्षर वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील? मग तुम्ही असं तर नाही करू शकत ना, असं नाही लिहू शकत. राम, पहिला शब्द तयार केला राम, RAM, दुसरा R लिहून टाकला MA रमा, तिसरा M लिहिला MRA. आता मिनिंगफुल नाही सांगितले तर, मग पुन्हा M लिहिला AR, पुन्हा A लिहिला ARM आणि A लिहिला AMR. असे टोटल किती शब्द तयार होतील? 6. पण लिहिणं सोपं आहे, पण जसे जसे मोठे शब्द असणार तर ते अवघड होत जाईल. मग काय करायचं? राम शब्द लिहून काढा. मी कोणता शब्द लिहून काढला मित्रांनो? राम. बस संख्या मोजून घ्या, किती आहेत राम मध्ये? 1 2 आणि किती अंक आहेत? 3. बस सर्वांचा गुणाकार करून टाका. सर्वांचा काय करून टाका मित्रांनो? गुणाकार करून टाका. 2 1 2 आणि 2 3 किती झाले? 6. सो राम हे शब्द वापरून जसं किती शब्द तयार होतील? 6 शब्द तयार होतील. असं कोणताही शब्द आला तेवढे अंक काय करायचे? सर्वांचा काय करायचा? गुणाकार करायचा. याला दुसरे पण ऑप्शन, याला पर्याय पण आहेत. म्हणजे पर्याय म्हणण्यापेक्षा याला एक्सेप्शन पण आहेत. ठीक आहे, परमुटेशन कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही शिकणार आहात. ठीक आहे, त्याच पद्धतीने बघा, नाशिक हे शब्द वापरून जसं किती शब्द तयार होतील? मग काय करणार? नाशिक बघा, NASHI आणि K, नाशिक. बरोबर आहे, अशी स्पेलिंग आहे. नंबर द्या, 1 2 3 4 5 आणि 6. सर्वांचा काय करायचा आहे? गुणाकार. बघा, 2 1 2 2 3 6 6 चोक 24 24 पंचे 120 झाले का? 120 गुणाकारामध्ये किती? 6 आणि 12 कम किती? 72. म्हणजे किती शब्द तयार झाले? नाशिक हे शब्द वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार झाले मित्रांनो? 720 शब्द तयार झाले. किती शब्द तयार झाले? 720. समजते? या सर्वांचा मी काय केला? फक्त गुणाकार केला. पण एक गोष्ट कन्सेप्ट डोक्यात टाका, याच्यामध्ये कुठलाही अंक रिपीट नाहीये. नाशिक या शब्दामध्ये बघा, नाशिक या शब्दामध्ये काय नाही, कुठलाही अंक काय नाहीये मित्रांनो? रिपीट नाही. कुठलाही अंक काय नाहीये? रिपीट नाहीये. म्हणून ते असं करणं शक्य आहे. रिपीट असेल तर त्याला दुसरी पद्धत आहे. रिपीट असेल तर त्याला काय मित्रांनो? दुसरी पद्धत आहे. समजते काय करतोय? पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, सलमान, मी जाणून बुजून सलमानची स्पेलिंग अशी लिहिली आहे. सलमान या शब्दातील प्रत्येक अक्षर वापरून किती शब्द तयार होतील? बघा, सलमानची स्पेलिंग जर तुम्ही बघाल तर काय काय आहे बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 किती शब्द आहेत? 8 शब्द आहेत. किती शब्द आहेत मित्रांनो? 8. मग काय करणार? 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 4 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये किती? 6 गुणाकारामध्ये 7 आणि गुणाकारामध्ये 8. समजलं काय केलं? पण आता एक शब्द किती वेळा रिपीट झालाय बघा बरं. एक किती शब्द रिपीट झालाय? 1 2 3 आणि 4. एक शब्द 4 वेळा रिपीट झालाय. एक शब्द किती वेळा रिपीट झालाय? 4 वेळा रिपीट झालाय. म्हणून 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4. एखादा शब्द जेवढ्या वेळा रिपीट झाला तेवढा 1 पासून सुरुवात करायची आणि लिहून काढायचा. अजून एखादा शब्द 2 वेळा रिपीट झाला असता तर पुन्हा 1 गुणाकारामध्ये 2 लिहिला असता. अजून एखादा शब्द 3 वेळा रिपीट झाला असता तरी खाली गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 3 2 गुणाकारामध्ये 3 लिहिला असता आणि मग उत्तर काढायचे. बघा, मग 1 गेला 1 गेला 2 गेला 2 गेला 3 गेला 3 गेला 4 गेला 4 गेला. मग काय काय उरला? 5 गुणाकारामध्ये किती? 6 गुणाकारामध्ये किती? 7 आणि गुणाकारामध्ये किती? 8. तुम्ही म्हणाल सर तुम्ही ही ती परमुटेशनची मेथड वापरून का नाही करत? मी सरळ सेवेच्या अँगलने करतोय, तो मेथड वेगळी आहे. ठीक आहे, मग 6 पंचे किती मित्रांनो? 30 गुणाकारामध्ये 7 7 3 किती मित्रांनो? 21. 2 चे 10 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? मग तुमचं 8. ठीक आहे, 2 चे 10 गुणाकारामध्ये 8. 0 लिहून टाका. 8 1 8 आणि 8 2
16. तो सलमान हा शब्द वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील मित्रांनो? 1680 शब्द तयार होतील. किती शब्द तयार होतील? 1680 शब्द तयार होतील. सलमान हा शब्द वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील? 1680 शब्द काय होतील? तयार होतील. समजते मला काय म्हणायचंय? क्लिअर आहे? ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, करीना, आता सलमान झाला म्हणजे करीना घेतलीच पाहिजे ना. करीना का कटरीना? ओके, करीना घेऊया. करीना या शब्दातील प्रत्येक अक्षर वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील? बघा, मोजा शब्द किती आहेत करीनामध्ये? ही 2 आहेत, ही 2 4 आहेत, ही 2 6 आहेत आणि काय आहे? 7 शब्द आहेत. करीनामध्ये किती शब्द आहेत? 7. मग काय करणार? 1 गुणाकारामध्ये किती? 2 गुणाकारामध्ये किती? 3 गुणाकारामध्ये किती? 4 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 6 आणि गुणाकारामध्ये किती? 7. छेदस्थानी बघा मित्रांनो काय टाकाल? छेदस्थानी काय टाकाल? आता बघा, ई किती वेळा रिपीट केलाय? 2 वेळा रिपीट केलाय बघा ई, म्हणून गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये किती? 2. परत एक अक्षर रिपीट केलाय बघा, एक किती वेळा रिपीट केलाय? 2 वेळा, म्हणून पुन्हा 1 गुणाकारामध्ये 2. ऑलवेज 1 पासून स्टार्ट करायचा. जेवढ्या वेळा रिपीट केला असेल तेवढ्या वेळा खाली लिहून काढायचं. अजून एखादा शब्द 3 वेळा रिपीट केला असता काय केलं असतं? 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये काय लिहिला असता? 3 लिहिला असता. जेवढ्या वेळा रिपीट झाला तेवढा 1 पासून सुरुवात करून लिहून टाकायचा. बघा, मग 1 गेला किंवा एकाने भाग दिल्यावर फरक पडत नाही. 2 गेला बे 1 बेन बे 2 किती मित्रांनो? 4. सो काय उरलाय? 3 गुणाकारामध्ये किती? मग हा 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 7. समजते? 3 दुने 6, 6 पंचे 30, 30 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 7, 7 त्रिक 18, 180, 7 त्रिक 18, 180 गुणाकारामध्ये किती? 7, 0 80 0 साइन 7 42 2 कॅरी फॉरवर्ड 4 केले किंवा हातच्याला 4 दिला. 7 1 7 4 1120 वेळा गुणाकार येईल लक्षात. हा तुमच्या 1120 वेळा हा शब्द काय केलेला आहे. ठीक आहे. किंवा 18 साठी तुम्ही पाडा म्हणू शकतात. पाडे बनवण्याची शॉर्ट ट्रिक्स पण मी याच्या आधी पण सांगितली, परत एकदा सांगेन, डोंट वरी. ठीक आहे. सो करीना हा शब्द या पद्धतीने केला आहे, लक्षात येत आहे. सो याच पद्धतीचे फॉर्म्युला रिपीट होतील, तर तुम्ही लक्ष देणार आहात व्यवस्थितरित्या. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, आता सेम कन्सेप्ट आहे की हे अंक 7 5 4 8 हे अंक एकदा वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? आता जास्तीत जास्त संख्या तयार करायच्यात म्हणजे तोच आहे, नंबर द्यायचे 1 2 3 आणि 4 नंबर द्यायचे आणि चौघांचा गुणाकार करायचा. 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 4. सर्वांचा गुणाकार बे 1 बे 3 6 6 चोक किती? 24. एखादा शब्द रिपीट आहे का चेक करून घ्यायचा. रिपीट असेल तर खाली टाकायचं तेवढ्या वेळा. ठीक आहे. सो 24 एवढ्या वेळा काय करता येईल? वापरता येईल. एवढ्या संख्या तयार होतील. लक्षात आलंय काय करतोय? बघा, आता बघा, 8 2 हे 8 4 2 8 8 4 7 4 5 हे अंक वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? बघा, मग इथं अंक रिपीट झालेले आहेत. इथं अंक काय झाले आहेत मित्रांनो? रिपीट झालेले आहेत. मग काय करणार? किती संख्या आहेत मोजा. ही 2 2 4 आणि 2 6 2 8 आणि 1 9 अंक आहेत. बरोबर आहे. म्हणून काय करणार? 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये किती? 4 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 9. हे थोडंसं लॉंग होईल, पण तुम्हाला सरळ सेवेच्या अँगलने सांगतोय. हा, थोडंसं ज्या लोकांचं मॅथ स्पेशलायझेशन असेल ते म्हणजे सर काय लहान पोराचं खेळताय तुम्ही. सरळ सेवेचे जे नॉन मॅथचे पोर आहेत त्यांच्यासाठी मी हे गोष्ट करतोय. ठीक आहे. तर हा एवढं 9 वेळा लिहिलं. आता एखादा अंक किती वेळा रिपीट येते बघा. हा अंक बघा, 8 किती वेळा आहे? 2 आणि हा 1 3, म्हणून 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 3. परत एखादा अंक रिपीट आहे का बघा बरं? यस, 4 रिपीट आहे बघा. 1 2 आणि 3. मग पुन्हा काय? 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. ठीक आहे मित्रांनो. आता आपण याला भाग देऊया. याला आपण जस्ट भाग देण्याचा प्रयत्न करूया. मी कलर चेंज करून घेतो. ठीक आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. 1 गेला 1 गेला 2 गेला 2 गेला 3 गेला 3 गेला. छेदस्थानी 1 असेल तर व्हॅल्यू नाही. 3 दुने 6. बघा, या दोघांची किंमत 6 होते. 6 गेला 6 गेला. मी डायरेक्ट असं पण करू शकतो. सो काय राहिला तुमचा? काय राहिला मित्रांनो? 4 गुणाकारामध्ये किती? 5 गुणाकारामध्ये किती? 7 गुणाकारामध्ये किती? 8 आणि गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 9. एवढ्या संख्या राहिल्या. 4 पंचे 20 20 7 7 दुने 14 2 चे 10 गुणाकारामध्ये 8 आणि गुणाकारामध्ये किती? 9. याचं गुणाकार करून मला उत्तर कमेंट करून सांगणार आहात. याचा गुणाकार करून उत्तर मला काय करणार मित्रांनो? कमेंट करून सांगणार आहात. एकदम सोपं आहे, काही अवघड गोष्ट नाहीये. लक्ष द्या, व्यवस्थित शांततेत करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, हे सर्व संख्यांची बेरीज एकूण संख्या पहिले काढायच्यात. इथून पुढचे पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया मित्रांनो. ठीक आहे. सो आपल्याकडे याचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत. जॉईन करायचे असेल तर मोस्ट वेलकम.